तुळशीचा वास तर खमंग येत. अरे सुरू कराय. आता काय नाही म्हणजे या घरात कोणी मला जेवायलाही वाढणार नाहीये का? तुझ्या एवढी निर्लज्ज बाई मी आजपर्यंत पाहिली नाही नीलांबरी. एवढं सगळं झालं तरी सुद्धा जेवायला बसलीयस? तुझ्या वागण्यात बोलण्यात जराही अपराधीपणाची जाणीव दिसत नाही. नाहीतर काय काय ग, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात विष घालवलीस. या घरच्या अन्नाला खाल्लीस ते खाल्लीस आणि मातलीस. आणि आता काय, तुला आम्ही वाढावं ही तुझी अपेक्षा. चांगलंय चांगलंय. हा ए, आजवर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी माझा वापर करून घेतलात. ते वाटेल तसं वागवलत मला. ए, आज पहिल्यांदा मी माझ्या स्वतःसाठी स्टँड घेतला तर मी लगेच वाईट. आई आई, या बाईला आधी गप्प राहायला सांग, नाहीतर मी इथून निघून जाईन. या बाई समोर मला जेवायची सुद्धा इच्छा नाहीये. ऐकतेस ना काय म्हणतात ते? ऐकतेस ना? आता तरी जरा गप्प बस. एवढी अक्कल असती तर आणखी काय हवं होतं? हो का? ऐकते ना. आणि हो, ज्याला जेवायचंय त्याने जेवा, आणि ज्याला जेवायचं नाही खुशाल निघून जाऊ शकतो. त्याला कोणाची पर्वा नाही. ही नीलांबरी तिला पाहिजे तसंच वागणार. अगं शिस्तीत हळू. कुठे प्रचाराला जायचंय का? तुम्हाला भेटा. नमस्कार. सिद्धिराज, मी नाही बोलवलंय यांना. तुम्ही बोलवलंय का? नाही, मी नाही बोलवलं यांना. काय झालं? तुमचं कोणाकडे काम आहे? निलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. गाडे पाटील घरच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. मंडळी, तुम्ही माझ्या एका शब्दावर इथे आलात त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. बाई, हे सगळं काय चाललंय? मिळणार तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. त्याचं काय ना मंडळी, आमच्या घरच्यांचा ना एक प्रॉब्लेम आहे. घरी कार्यकर्ते आले की फक्त भावनासाठीच आले असतील अशी त्यांची समजूत होते. कारण ते फक्त एकाच दिशेने विचार करतात. एवढीच त्यांची विचारशक्ती आणि तेवढीच त्यांची धाव. पण आता हे चित्र बदलणार आहे. कारण मी नीलांबरी आदिराज गाडे पाटील
निवडणुकीला उभी राहणार आहे. आणि आजच मी भावनाच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरणार आहे. टेन्शन ग नीलांबरी बहिणी निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. सकाळी काय सुनावून गेलं आपल्याला माहितीये ना. खरंच असं काही घडलं तर सिद्धिराज, नीलांबरी बहिणी फक्त बोलून गेल्या की त्या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. त्यांना काही अजून तिकीट वगैरे नाही मिळालंय. आणि जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा त्या निवडून येणार आहेत का? त्यांच्याकडे काय असं निवडून यायला सांगा. आणि आपल्याकडे जनसेवा पक्षाचा वर्षांचा पाठिंबा आहे. सगळ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. सगळे तुम्हाला इतकं मानतात. काकांनी इतके वर्ष काम केलंय. त्या सगळ्यांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. मग असं असताना नीलांबरी वहिनी कसं काय निवडणूक जिंकू शकतील? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. निवडणूक त्या जिंकणार नाहीत. बघ भावना, हे जितकं दिसतंय तितकं सोपं नाहीये. राजकारणात कधी कुठला डाव पलटेल याची काही गॅरंटी नसते. आणि नीलांबरी बहिणींनी आपल्या श्रद्धांजलीचं पोस्टर लावलं होतं. अगं पेटून उठल्या त्या आपल्या विरोधात. त्या बाईचा टाळकच सटकलाय असं मला वाटतं. खरंच ती कुठल्याही थराला जाऊ शकतात त्या. आणि भावना, खरं सांगू का, माझी अशी खूप इच्छा आहे की तू निवडून यावंस या निवडणुकीत. आपल्या सासवडला तुझ्यासारखं नेतृत्व मिळायलाच पाहिजे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, नक्की पूर्ण होणार.